हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं सुंदर वर्ल्डच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे विराच्या बर्थडेचा आणि हा विराच्या मागच्या बर्थडेचा व्हिडिओ आहे, म्हणजेच मागच्या वर्षीचा बर्थडेचा। तिचा मागच्या वर्षी जो बर्थडे केला होता त्याचं मी शूट केलं होतं, परंतु काही कारणामुळे व्हिडिओ टाकता आला नाही, त्यामुळे आता या वर्षी बर्थडेचा व्हिडिओ मी टाकते आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि या वर्षीचा बर्थडेचा व्हिडिओ 2-3 दिवसात चॅनलवर येणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ देखील नक्की बघा। अरे वा, मस्त मस्त मज्जा आहे ना आज मग विराची। आता तू नवीन ड्रेस घातलाय का? आवडला तुला? आवडला ना? ही माऊ कोणाची ग तुझी? तुझी माऊ? आणि केक आणणार आहे ना आज? कोण आणणार आहे केक? मामा। अजून पप्पा? अरे वा, 2-2 केक आहे का? हा का? मग तू सगळ्यांना बोलव ना बर्थडेला तुझ्या। सगळ्यांना हाय कर विरा, आणि सगळ्यांना म्हण माझ्या बर्थडेला या। बाबा तर येणारच आहे ग। इथे सगळ्यांना म्हण, तुझा व्हिडिओ जे जे बघताय ना त्यांना म्हण माझ्या बर्थडेला या सगळ्यांनी। सगळेजण येतील। केक देणार ना तू सगळ्यांना? अजून काय घ्यायचंय तुला? अजून पैंजण घ्यायचे तुला? अरे वा, तुला आवडतं का पैंजण? मग आपण जाऊ पैंजण घ्यायला, थोड्या वेळाने जाऊ। चालेल, मग आता काय करायचं अजून? शाळेत जायचंय ना? आज विराच्या बर्थडे निमित्त विराची जी दीदी, मोठी दीदी, तिच्या शाळेत आपण काय दिलंय? शिरा। सगळ्यांना शिरा दिलाय ना? मग आपण थोड्या वेळाने जाऊ 1:30 वाजता दीदीच्या शाळेत। चला बाय करा आता सगळ्यांना, भेटू नंतर। तर आता आम्ही निघालोय विरासाठी पैंजण घ्यायला, आणि तुम्ही बघितलं विरा तयार पण झाली, चप्पल घातली आणि पाऊस आला, त्यामुळे आता आम्ही थोडा वेळ थांबलोय। तर आमच्या गावामध्येच दुकान आहे, नवीन शॉप झाले आता, तिथेच चाललोय आम्ही। तर बघूया तिथे कोणती कोणती डिझाईन भेटते, नवीन डिझाईन आहे की नाही। तर मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते यांच्याकडे नवीन नवीन व्हरायटी आहे। आणि विरा तर खूप एक्सायटेड आहे। तर पाऊस सुरू आहे तरी ती सारखी म्हणते चला पटकन पावसात पण आपण जाऊ। तर आता छत्री घेते आणि निघते, कारण की पाऊस थांबत नाहीये। तर आता आम्ही निघतो, ती तिच्या बाबांसोबत उभी आहे। चला आता मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते। जायचं का? पाऊस चालू आहे ना, मग छत्री घ्यायची? जाऊ दे, नको घ्यायला, आज पाऊस चालू आहे ना। नाही घ्यायचे पैंजण? नाही घ्यायचे? अगं पाऊस चालू आहे, बघ ना किती पाऊस चालू आहे ना। मग नाही घ्यायचे? घ्यायचे? कुठे गेला? नाही ना, थोडासा चालू आहे ना।
मग तुला दिसत नाही का पाऊस? पाऊस नाही दिसत त्याला? चला आता कमी झालं. चला 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 बाबा ना म्हण चला. तर पैंजण घेऊन झाले आणि आता दुपारचे वाजलेले आहे 1:30. संविधाच्या स्कूलमध्ये दुपारी 1:30 वाजता जेवणाची सुट्टी होते. तर त्यावेळी आता आम्ही इथे आलो आहे. इथे बघा सगळे मुलं मस्त असे एका रांगेमध्ये जेवण करायला बसलेत. संविधाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि खूप छान सगळ्या विद्यार्थ्यांना शिस्त आहे. सगळे मुलं खूप छान असे एका पद्धतीने एका रांगेमध्ये बसलेत जेवणासाठी. आणि आज सगळ्यांना वीराच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शिरा दिला होता. शाळेमध्ये जेवणासाठी भात आणि मसूरची डाळसुद्धा त्यांनी बनवलेली होती आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिरा दिला. तर इथे सगळा शिक्षकवृंद म्हणजेच टीचर स्टाफ इथे बसलेला आहे आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा जेवण करायला बसली आहे. मी त्यांना नको बोलली पण ते बोलले की मॅडम तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करा. तरी मी सुद्धा इथे त्यांच्यासोबत जेवण करायला बसले. तर इथे आहेत शेळके मॅडम, त्यानंतर बडदे मॅडम, त्यानंतर इकडे सोनवणे सर आहेत आणि हे आहेत काकड सर आणि 1 नंबर त्या बसले आहेत. त्या आहेत पगार मॅडम. असा सगळा स्टाफ इथे जेवण करायला बसला आहे आणि खूपच छान सगळा स्टाफ आहे. खूप छान विद्यार्थ्यांना शिकवतात. तर वीराला पैंजण घेऊन झाले, आम्ही घरी आलो. त्यानंतर मी स्कूलमध्ये गेले होते, तुम्ही बघितलंच असेल. तर स्कूलमध्ये आज वीराच्या वाढदिवसानिमित्त वीराची मोठी बहीण संविधा हिच्या स्कूलमध्ये आम्ही आज सगळ्या मुलांसाठी शिरा दिला होता. तर त्याचं जेवण आज होतं. आम्ही त्यामुळे तिथे गेलो होतो शाळेमध्ये. आणि तसेच संविधाचे पप्पा त्यांच्या स्कूलमध्ये देखील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी शिरा दिला होता दुपारी जेवणामध्ये. तर असं मस्त वाटलं आज. म्हणजे वाढदिवस आपण असा पण सेलिब्रेट करू शकतो. जे आपल्या स्कूल आहे तिथल्या मुलांना गोड जेवण देऊन त्यांना एक दिवस छान वाटतं. तर असं मनात माझ्या कल्पना आली होती तर आपण आज मुलांना जेवण देऊया म्हणून. त्यामुळे आज गोड जेवण द्यायचं होतं तर मग मी आज शिरा दिला होता. संविधाचे पप्पा आहे त्यांच्या शाळेमध्ये पण आणि संविधाच्या शाळेमध्ये पण. मग त्यानंतर तिकडनं आलो, मग वीराला झोपी लावलं. ती आता झोपली आहे, आता उठेलच थोड्या वेळात. आता वीराचे बाबा आपल्या संविधाला घ्यायला गेले स्कूलमधून. जर वीराला पैंजण केले ना त्याचबरोबर संविधाला सुद्धा एक मी चेन केली आहे. मला तिथे खूप आवडली ती आणि तिला चेन घ्यायची होती. ती बोलत होती मम्मा मला चेन घे म्हणून. तशी ती जास्त वेळ तर ठेवत नाही. बघू आता घेतली आहे तर आहे, बघू आता ती किती दिवस वापरते. कारण तिला गळ्यात जास्त काही आवडत नाही, ती घालते थोडा दिवस पुन्हा काढून ठेवते. तिला पण पैंजण घ्यायचे होते पण तिचं प्रॉब्लेम असा आहे तिला पैंजण हे टिकतच नाही पायात. म्हणजे 15 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिना त्याच्या उपर तिच्या पायात पैंजण टिकत नाही. तर ते तुटून जाता किंवा हरून जाता असं होतं. मग म्हटलं तिला पैंजण घ्यायलाच नको. अशी तिच्या पायाची साईज काही अवेलेबल नव्हती पण म्हटलं नकोच घ्यायला. तिथे चेन होते, मला तिथल्या चेन आवडल्या, मग तिच्यासाठी चेन घेतले. तिला माहीत नाही, आता स्कूलमधून आले की मी तिला दाखवते, बघू तिला आवडते की नाही म्हणून. आणि तिथे जे सोनाराच्या दुकानात गेलो होतो तुम्हाला मी म्हटलं मी तुम्हाला दाखवते त्यांचे डिझाईन्स वगैरे. पण कसं सेफ्टीच्या दृष्टीने वगैरे म्हणजे मीच नाही विचारलं त्यांना व्हिडिओ काढू का म्हणून. पण मला पण नाही हे वाटलं कारण की अजून नवीन दुकान आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीने सगळं दाखवणं. त्यामुळे मी पण काही म्हणजे पूर्ण दुकानचं हे नाही दाखवलं, फक्त वीराला पैंजण घालताना तेवढा व्हिडिओ घेतला होता. तर तुम्ही जर आमच्या इथे सिन्नर तालुक्यात इथे आजूबाजूला राहत असाल, तुम्हाला जर विजिट करायची असेल तर तिथे नक्की येऊ शकता. छान आहे, व्हरायटी पण मस्त आहे. तर असं होतं. आणि आता संध्याकाळी वीराचे मामा मामी आई आमचा विधा आणि येणार आहेत तिच्या वाढदिवसासाठी. मग आमचं असं ठरलं आहे की बाहेर जाऊया म्हणून जेवायला. तर चला मग मी पुढचं जे होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. आता संविधा आली आहे, आवाज देते, मी दरवाजा उघडते. परी
तुझ्यासाठी गिफ्ट सरप्राईज आहे. ओळख बरं काय असेल. दाखवते. बाबांनी घेतलं तुझ्यासाठी. काय? बाबांना थँक्यू म्हणा. काय मम्मा? चैन तुला घ्यायची होती ना, पण आता वापर बर का. हा म्हणजे थोडा दिवस घालायची, नंतर काढून नाही ठेवायची. हे पण हे कर ओपन. आवडलं का? तुम्ही घेतली? थँक्यू बोल बाबांना. थँक्यू. कुठून आणली बाबा? नवीन दुकानात. नवीन दुकान नाही का आपल्या गावातलं, सोनाराचं नवीन दुकान. बघू मी घालते. ते असं हे करायचं. असं जरा हलवायची नाही ना. कशी आवडली? चांदीची बरं का. खरं? नकली नाही. बाबांनी घेतली. दाखव. ही बघा अशी घेतली चेन. छान आहे ना. चल आता लवकर आवरा, ट्युशनला जायचंय ना. चहा प्यायचा आहे की नाही? चल मग आवर. टिकली दे ना.
शाळात भरवली. मोठे बाबा काय म्हणतो हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. बस राहू काय करते राहू. किती कुठे होते तिलाच खायचंय. अगं बाकीच्यांना खायचंय काही. जा मुलींनो जा. सगळे एकत्र जाती ना आणि बच्चे कंपनी बघ तुझी. राहू इकडे बघा. पर इकडे बघ. थोडं थोडं द्या. थँक्यू थँक्यू. थँक्यू. तर अशा पद्धतीने झालेला आहे विराचा बर्थडे सेलिब्रेट. आता इथे सगळ्यांसाठी मी केक, फरसाण, त्यानंतर चॉकलेट असं देते. जे जे मुलं आहेत त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना पण. आमच्या इथे दरवेळी सगळ्यांच्या आया येतात, म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या लेडीजसुद्धा येतात. पण नेमकं आता नळाला पाणी आलं होतं त्यामुळे त्यांना यायला काही पॉसिबल झालं नाही, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. फक्त मुलंच आले होते. मग त्यांच्याकडेच त्यांचा खाऊ देते आहे सगळ्यांकडे. आणि इथे बघा विराची कशी मस्ती चालू आहे. तर खूप छान पद्धतीने झाला बड्डे. विरासुद्धा खूप हॅपी होती. आणि त्यानंतर आता आम्ही सगळेजण मिळून जिकडे जेवायला जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ झाले छान आहे. आवडला तुला केक? विधान तू खाल्ला केक? नाही खायचा का रे? तू काय खातो? फरसाण? हो का? परी कसा आहे केक? तुम्ही संपवला. चला झालाय आता आपला बर्थडे. आता कुठे जायचंय? हॉटेलला. तुला यायचं हॉटेलला? तुला पण यायचं? हिरा काय खायचं? मी म्हणते ते काय खायचं? चिकन. चिकन चिल्ली. तुला काय खायचं? हिरा भात. भात खायला हॉटेलला जायचं.
गावात हॉटेल. तुम्ही एवढे कोपऱ्यात का बसले? जेवायला आलो ना आपण. काय खायचं? भात पनीर. इकडे बस ना, तुम्ही झोप लागली? इकडे बस असते. इकडे दोन तुम्ही इकडून येत नाही काय येते का इकडून? शाळेत जाते म्हणून तुला वाटतं. काय देऊ? कसं आहे जेवण? सुशांत जेवण कसं आहे? परी आवडलं का? बाबाला विचार. बाबा आवडलं का? मम्मी आवडलं? विदू तुला आवडलं? तुला आवडलं? हा लच्छा पराठा. अभी नहीं चाहिए, बाद में. ये काय ना आम्ही आता हॉटेलमधून आलोय घरी. खूप छान जेवण होतं, सगळ्यांना खूप आवडलं. परी तुला आवडलं ना? विरू तुला? विराई बघा कशी झोपली. तर आम्ही सगळेजण आलो. मम्मी, सुशांत आणि माझी वहिनी विधान हे सगळेजण घरी गेले. आम्हाला सोडलं इथे आणि ते घरी गेले. आणि तर मस्त होता आजचा दिवस. विराचा बड्डे सिंपल असा मस्तपैकी पण छान असा झाला. सगळ्यांना मस्त वाटलं, जास्त धावपळ पण नाही झाली आणि सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केलं. आणि परीचा हा नवीन ड्रेस आहे. उभी राहा. तर परीला पण हा नवीन एक ड्रेस घेतला होता मी, आणि विराला पण हा बर्थडेसाठी ड्रेस घेतला. तर खूप छान होतं. तुला आवडलं ना परी आज सगळं? विरू तुला आवडलं सगळं? मम्मा हो, चेन आवडली ना. आणि चला, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि विराला आज ज्यांनी व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी पण विश केलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. सगळ्यांनी विराला खूप छान विश केलं आणि म्हणजे सगळ्यांचे परत एकदा खूप खूप आभार. तर चला आता आम्ही सगळेजण झोपून घेतो, कारण की उद्या आहे शनिवार. उद्या 7 वाजता उठायचं. सकाळची शाळा आणि त्यामुळे आता लवकर झोपतोय. उद्या योगा पण असतो. उद्या योगा पण आहे. आणि उद्या संविधाच्या स्कूलमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे. मस्तपैकी झाडे लावायची शाळेमध्ये नवीन नवीन. मी पण नाही. तर चला सगळ्यांना बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा कमेंट मध्ये. बाय. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कमेंट मध्ये कळवा. सगळ्यांना बाय 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 बाय.